आदरणीय महेशजी घोडे सरांचे या मंचाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. जवळ या बॅटलकडे फार मोठं युद्ध आपल्या समोर रंगलं जाणार आहे. एकीकडे स्पार्टन तर दुसरीकडे जय श्रीराम टीम. सो प्लीज बिग हँड लेडीज अँड जेंटलमॅन. अगदी जोरदार टाळ्याने स्वागत करा दोन्ही टीमचं. चला दोन्ही टीमची 12th मॅन ओमा आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पोलार्ड. अगदी सुरुवात केली होती सामन्याची परंतु पोलार्डनेच मात्र मैदानात केली होती चुकी. चांगला फटका गॅप सिलेक्शन अप्रतिम दर्जेदार बुद्धी चातुर्याचा खेळ मैदानात. सुरुवातीला संघर्षाची नांदी लावली. पहिल्याच बॉलवरती नजाकत भरलेला शॉट चौकार इथे मिस केला गेला. बीट झालेत परंतु या क्षणी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहतोय. फार मोठा संघर्ष गायकर प्रीमियर लीग याची देही याची पाहूया क्रिकेटचा हा अद्भुतपूर्व सोहळा. सेमीफायनल आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर या ठिकाणी DMMB या टीम बरोबर जो जिंकेल त्याची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्याच्यातून जो जिंकेल तो उद्या फायनल मध्ये. येस इट इज वाइड ऑफिशियल सर. 5 षटकांचा सामना आहे ना. ओके जाऊया मॅच कडे. अगदी 5 षटकांचा सामना आहे. एक मिनिट थांबा. ऑफिशियल थांबा. टॉस करताना नव्हतं बोललो आपण पण 5 ओव्हर केलं तर त्यांना बॉलर तर 2 करतील ना. हा ठीक आहे चलेल. ऑफिशियल हा सामना 4 षटकांचा असेल. शेवटचा सामना आपण 5 ओव्हरचा असेल. तुमच्यावरती तुम्ही 5 षटकांची खेळत असले तर 5 करूया. किती 5 पाहिजेत. चला कंटिन्यू करा. 5 होतील. तुमचा प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही कमी केली होती बाकी काही नाही. चला चालू द्या. तुम्हाला 4 केलायचे 4च राहील. चला सर. दोघाही कुणी काही बोलू नका इथे आहेत. ऑफिशियल 4 ओव्हरची मॅच होईल. चालू करा आता. प्रोटोकॉल आलाय चालत तसाच चालेल. पुढचं बघूया काय करायचं ते सांगतील सर आम्हाला. चांगला फटका केल्याचा प्रयत्न यावेळी मात्र एक चिकी सिंगल जरूर 38 सर्कल मध्ये रोटेट केली. दरम्यान आपण पाहतोय एकच धाव धावफलकावरती येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय ते आतापर्यंत 7 आकड्यावरती. अधिकृत 2 बॉलची फिकी धावफलकावरती अनुभवली आपण. चौथा बॉल यावेळी ट्रॅव्हल केला गेला गोलंदाजाकडून. अधिकृत आपण पाहतोय या ठिकाणी 4 बॉल फेकले गेलेत. पहिल्या बॉल वरती चौकार तदनंतर एक लेग बाय तदनंतर वाईट तदनंतर एक अधिकृत 4 बॉलची फिकी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पोलार्ड. चांगला शॉट यावेळी अगदी काटेकी टक्कर
दरम्यान पाहायला गेलं तर एक सुंदरशी गॅप पाहायला मिळाली आणि या गॅपचं सिलेक्शन फार चांगलं होतं बॅटरच्या माध्यमातून. बॅटर आहेत प्रदीप, ज्याच्या बॅटमधून हा चौकार आपण अनुभवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी मात्र इथे एकच धाव कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. 13 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस सध्या पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये, परंतु 13 धावा धावफलकावरती आहे. असं म्हटलं जातं ना सर, खरा हिंदू संस्कृतीमध्ये या आकड्याला फार मोठं महत्व आहे. आम्ही नेहमी सांगतो, जोपर्यंत हा 13 आकडा माणसाच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत माणसाचं आयुष्य संपुष्टात येत नाही. सत्यता आहे, जे आहे ते सांगतोय. खरं म्हणायला गेलं आकड्यांची फार मोठी जमापुंजी आहे आणि या आकड्यांची कॉमेंट्रीची किंग म्हणून ज्यांची ओळख जर तुम्ही पाहायला गेलं ना तर जयजी भोसले फार मोठे. एका आकड्यापासून तर डायरेक्ट तुम्हाला 1000 आकड्यांपर्यंत क्रमांक सांगतील, इतिहास सांगतील, तोही क्रिकेटचा तंतोतंत. या आकड्याला क्रिकेटमध्ये काय घडलंय. जाऊया मॅच कडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गुन्हा. सावध पावित्र्याचा फटका. अगदी पॉवरफुल स्ट्रोक मी म्हणणार नाही, परंतु इथे सेल्फ डिफेन्स ज्याला म्हटलं जातं, प्रदीपने स्वतःला कव्हर केलं. तदनंतर गुणाची गोलंदाजी त्याने ओळखली की काय हा प्रश्न आहे, परंतु एकदम स्लोवर डिलिव्हरी गुणाच्या माध्यमातून यावेळी पाहायला मिळाली आणि या बॉलवरती एक धाव कन्वर्ट जरूर झाली. रोटेट केले, चिकी सिंगल. समोर आगे तो बॅटर ओमा. ओमासाठी नेक्स्ट बॉल गुणाचा. सेल्फ डिफेन्सचा खेळ. फटका पहा, काय प्रॉपर टायमिंग असेल. उमा, तुमच्या बॅटच्या नजाकतीमध्ये जी ताकद आहे ती मान्य करावी लागेल, कारण कधी कधी अशा पद्धतीत लेग स्वरूपात आलेली बॉल आहेत ना, इथे अंडरआर्मला ही सिच्युएशन नक्कीच तयार होते, परंतु ओव्हरआर्मच्या मैदानावरती असा फटका मारून जमत नाही. परंतु आता सध्या मी अंडरआर्ममध्ये तुमच्या बॅटच्या नजाकतीकडे जरूर पाहिल. एकेरी स्वरूपातली धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावल्या, जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. क्षणाक्षणा चित्र पालटत आहे. अगदी सामना दोन्ही टीमच्या बाजूने समतोल पाहायला मिळतोय पहिल्याच इनिंग मध्ये. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. चांगला फटका आहे प्रदीप. अगदी मी म्हटलं ना की ओमाने ज्या पद्धतीची बॅटिंग पहिल्या बॉलवरती साकारली होती, मी म्हटलं होतं की बुद्धी चातुर्याचा खेळ. अगदी मराठीतली म्हण आहे, येस डीजे. काय नवरा नवरीवरती गाणी वाजवत आहे काय माहित नाही यार. तुमचं झालंय की नाही हा प्रश्न मला पडलाय आता. विवाह विचारतोय, बाकी काही नाही. चांगला फटका आहे, कारण सध्या म्हणायला गेलं ना तर बरेच जण इथे सुद्धा आहेत, गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. एकदा फक्त कधी भेटते, कधी इन्व्हिटेशन येत आहे आणि कधी बोहल्यावरती चढतोय. लास्ट बॉल आहे, सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गुन्हा. फार चांगलं स्पेल हाताळलाय, अगदी चांगला बॉलिंग अटॅक, पॉवरफुल. चांगला फटका. आगे मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल
21 या आकड्यावरती 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जसं मगाशी म्हटलं श्रवण सर सातत्याने सांगतात या आकड्यावरती की श्री गणेशाचा आवडता आकडा आहे, ज्याला खरं म्हणायला गेलं तर या आकड्यामध्ये फार मोठी ताकद आहे. तुम्ही 11 वेळा श्री गणेश स्तोत्र वाचा, 21 वेळा. त्यानंतर जर पाहायला गेलं तर गणेशाचा नैवेद्य सुद्धा 21 मोदकांचा असतो. 21 दुर्वा हा म्हणायला गेलं तर प्रत्येक वस्तू श्री गणेशाला 21 आकड्यासाठी प्रिय आहे. मग तो आकडा आज धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. परंतु श्री गणेशाचा आशीर्वाद या मॅच मध्ये कोणाच्या बाजूने येणार ते पाहूयात. सांघिक खोट्यातला तिसरा षटक. वैयक्तिक पहिला स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. विजय तदनंतर आपण पाहतोय ती डॉटची संगता जरूर केली आहे. वाईट लेझी क्रिकेट मराठीत म्हण आहे, कष्टाने कमावलंय परंतु बाटली मात्र गमावते. अगदी इतके मोठे कष्ट 2 षटकांमध्ये वापरले गेलेत. काल मित्रांनो KPL चा थरार मी आमच्या तिथे अनुभवलाय. फलंदाज होईल बाद. यस, विकेट प्राप्त झाले. कारण काल असाच एक बॉल फेकला, क्वालिफाईडचा राऊंड होता, टॉप 10 मध्ये दाखल व्हायचं होतं आणि गोलंदाजाने व्हाईट बॉल फेकला. व्हाईट बॉल वरती आणखी 4 आल्यात. म्हणजे हा सगळा प्रकार क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. उमाच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. मोठा झटका आहे उमाच्या स्वरूपात. टीम मीर MIR 14 नंबरची जर्सी घातलेला बाहुबली सध्या मैदानात एंटर करतोय. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती 26. दादा कौतुक करावं लागेल. मॅन ऑफ द मॅच काही फुकट घेतली नाही, ती तू सिद्ध करतोय. क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट गेम, स्कोरर कडे लक्ष न देता तुमच्या डोक्यात आकडा घुमलाच पाहिजे की किती झाल्यात आणि प्रत्येक बॉलवरती किती दिलात. हे जर तंत्र तुमचं क्रिकेटमध्ये असेल ना तर तुम्ही एक मॅथमॅटिकल गेम करू शकता मैदानात. म्हणजे तो कॅल्क्युलेट गेम तुम्हाला मैदानात आणावा लागेल आणि तो आणलाय. खरं म्हणायला गेला तर असो 26 धावा धावफलकावरती आहेत. अगदी फिल्डिंग करणारी टीम प्रत्येक बॉलवरती तंत्र शुद्ध अभ्यास करते. बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडं धोक्यात जरूर टाकलंय. चांगला फटका, बॉल जाईल. मी म्हटलं होतं मित्रा, तुझ्या शरीराचं मी वर्णन केलं की बाहू आलेत. सांघिक खोड्यातलं तिसरं स्पेल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता बॅटर पाहायला मिळतोय तो मात्र जिया. संघासाठी मगाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण बॅटिंग आणि बॉल आउट वरती एक विकेट जरूर आली होती त्याला. फ्रंट फुट वरती आली, फटका खेळला आणि इथे बॉल झालाय फरार. एका ट्रॅक वरती 2 गाड्या आल्या आणि तिथे ऍक्सिडेंट घडला आणि तोच ऍक्सिडेंट चौकाराच्या स्वरूपात नुकसानदायी. बॉल अडवणं फार गरजेचं होतं. जियाच्या बॅट मधून निघालेला हा चौकार या युद्धाची ओळख करून देतोय. तुफेचा गोळा म्हटलं जाताना
तशी परिस्थिती आज मैदानात आग ओकतीये. चांगला बॉल, कीपरने सुद्धा मैदानात केली आहे चुकी. कलेक्ट जर केला असता तर मला वाटतं जियाला परतावं लागलं असतं. कधी कधी फलंदाजाची कुमकवत नस ओळखायची असते, ती जर ओळखली तर गोलंदाज यशस्वी होतो. कारण गोलंदाजाकडे इथे इकिरी धाव आहे. सर बरेच जण असे म्हणतात की बॅटरसाठी मैदानात संधी निर्माण होते की बॅटर बऱ्याचशा धावा कुठू शकतो, परंतु याच्या विरोधाभास मी तुम्हाला क्रिकेटमध्ये सांगून देतो की गोलंदाजाकडे बॅटरपेक्षा जास्त वाव असतो. कारण या गोलंदाजाकडे 6 अस्त्र असतात आणि ही 6 अस्त्र वेगवेगळ्या पद्धतीत व्हेरिएशन पद्धतीत फेकली गेली ना तर समोरचा बॅटर हा जागेवरती स्थित राहतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं महत्त्व फार मोठं आहे, बॅटरपेक्षा तरी मी तर म्हणेल फार महत्त्व आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज पाहायला मिळेल तो मात्र मला वाटते अमित. शेवटचं षटक आहे. फर्स्ट इनिंग खेळ फार चांगला आहे. चेतन सर इतका दैदिप्यमान सोहळा मगाशी मी तुमच्याशी चर्चा केली, इतका अंडरमच्या मैदानावरती इतका सोहळा तुम्ही सजवू शकता तर माझी फार मोठी इच्छा आहे. परंतु शोकांतिका तुमच्याकडे पाहावी लागली की तुम्हाला मैदान नाही आहे आणि माझी इच्छा आहे की ओरमचं फार मोठ्या नाईटची स्पर्धा तुमच्या माध्यमातून घडावीत. कारण हे देखणं आयोजन पाहून कोणीही प्रेमात पडेल इतकं देखणं आयोजन आहे. अमितचा पहिला बॉल अगदी जिवासाठी आहे. चांगला बॉल आहे, पायात फेकला होता, बुंद्यात आपण म्हणतो त्याला, आणि जियाकडून तर खुणून काढण्याचा प्रयत्न झाला नाहीये. हाईटचा जो फॅक्टर आहे जियासाठी तो इथे थोडा दुष्परिणाम करताना दिसून आला. स्वतःच्या शरीराची हाईट मी म्हटलं, इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. जवळ मॅचकडे एक शांत क्रिकेट सध्या मैदानात आपण अनुभवतोय. चांगला फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. वेट अँड वॉच प्रदीपची भूमिका सध्या मैदानात पाहायला मिळाली. अगदी मला वाटते प्रदीपच्या टी शर्ट वरती फ्रंट वरती जर पाहायला गेलं तर मला वाटतं काहीसं कतार लिहिलं वाटतंय, काय शब्द आहे माहित नाही, परंतु या टेनिस जगताने बऱ्याचशा जणांना कतारचं तिकीट दाखवलं होतं, दुबई. मग आपले भावेश पवार असू द्या, केतन म्हात्रे असू द्या, बऱ्याच जणांचे, ठाणे जिल्ह्याची वैभव सांगतोय, नंतर रायगडचा उस्मान पटेल असेल. फलंदाज होईल बाद. प्रदीपला परतावं लागेल. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. तुषार निबाटर संघाचे कॅप्टन म्हणायला हरकत नाहीये, त्याने सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. तदनंतर जियाने मॅन ऑफ द मॅच घेतली आहे, टी शर्ट परिधान करतात आणि गोलंदाज सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेणाराच आहे. पहा म्हणजे याच्यात फार मोठं कॉम्बिनेशन आता पाहायला मिळेल, समन्वय, परंतु स्पर्धा आहे त्यामुळे विरोधाभास तितकाच येईल. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी. गोलंदाज अमितचा करावं तितकं कौतुक आता कमी आहे, कारण पहा फक्त मला वाटते 2च धावा खर्च केलं 4 बॉल मध्ये. अफलातून बॉलिंग अटॅक, इकॉनॉमिकल बॉलिंग सध्या मैदानात सादर केली आहे. समोर आहे तो बॅटर तुषार.
इथे एक धावेल. मी मगाशीच म्हटलंय क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. अगदी उच्चांक गाठलाय या स्पर्धेने. लाईव्हच्या माध्यमातून कमेंट. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चौकार आला तर 38 राहतील, एक आला तर 35, 2 आला तर 36, बरंच काही सांगून जाईल. आणि सांगितलं होतं अमित मी इथे जर चौकार आला तर 38 धावा धावफलकावरती येतील. इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळाला आणि इनिंग ब्रेक नंतर ऐकूया आवाज पुन्हा एकदा श्रवणजी धुमाल सरांचा. अगदी स्वीट व्हॉइस म्हटलं जात आहे. अंबरनाथ, बदलापूर तसं म्हणायला गेलं तर अगदी ठाणे जिल्हा गजबजून सोडला आहे त्यांनी. फार मोठा कसं सांगायचं तर सांगेल की सध्या त्यांना इतकी ऑर्डरच्या बुकिंग चालू आहेत की सध्या त्यांना आम्हाला मागवावं लागतात. असंच खरं आहे ते सांगतोय. डीजे मास्टर होऊन जाऊ द्या तुमच्याकडून एक आगीचा तडका. आपण मैदानाच्या बाहेर या. उमट्या विनंती असेल या आपण. Yes, पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट both the team and show the good game, show the quality cricket. Very first ball. 38 धावा बनल्या गेल्यात. 39 लक्ष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय श्रीराम 64 या संघाला आपण पाहत आहे. सलामीवीर जॉन आणि त्याच्या साथीनं विजयला आपण पाहत आहे. पहिला बॉल वाईड आलाय. ओमा गोलंदाजी ट्रॅक वरती. जॉन, ओ पहिला बॉल
पाडल स्वीप करायचा होता पंचांकडे लाऊड अपील अपील आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल 12th मॅनला विनंती असेल की आपण बाजूला व्हा फक्त आणि फक्त आमचे थर्ड अंपायर चेक करतील आमच्या टेक्निकल रूम मध्ये नक्कीच पाहिलं जाईल बॅटचे लीडिंग एज आहे की नाही आता खऱ्या अर्थानं काळजाचा ठोका वाढलाय आमच्या टेक्निकल रूम मध्ये नक्की चेक केलं जाईल प्रेशर निर्माण झालं बॅटिंग करत असताना या टीम वरती दडपण आहे यस अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे पण आमच्या टेक्निकल रूम मध्ये पाहिलं जाईल टेक्निकल रूम मध्ये पाहिलं जाईल यस बॅट्समन सेफ असेल हो या वेळेला पुढे सरसाव ड्राय केला खेळामध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती प्रहार दमदार चौकार दोन बॉलचा खेळ कंप्लीट झाला 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे हो यावेळेला देखील समोर सरसावून हा दमदार फटका गायकर प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार सलगचा हा दुसरा ब्रँडेड चौकार आलाय 39चं लक्ष्य 9 लागला गेल्यात नेक्स्ट बॉल चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हो क्या बात आहे एफर्ट्स भरपूर चांगले सचिन होते त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली स्वतःची प्राण प्रतिष्ठा पणाला लावली आणि शेवटच्या मोमेंटला एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलं बॉलला स्टॉप केलं डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड हो यावेळी देखील फुटवर्कचा चांगला वापर एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे पहिल्या षटकातील अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर शेवटचा बॉल हो यावेळी देखील बॅटची टॉपेज थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक या दरम्यान पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहताय बिनबाद 12 12 रन्स लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय श्रीराम 64 39चं लक्ष्य 12 लागला गेला 27 करायच्यात येणाऱ्या 18 मध्ये 27 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स यस डीजे 27 करायचे 18 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती जियाला आपण पाहत आहे अपकमिंग मल्टी टॅलेंटेड क्रिकेटर यंगस्टार क्रिकेटर
हे उद्याचं भविष्य, उद्याचा उगवता तारा सितारा. ओ सॉफ्टनं ऑन ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेट मध्ये. पहिल्या बॉलवरती इथे पहिली सिंगल आली आहे. 13 रन्स. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय बॅटिंग करत असताना. जय श्रीराम 64 या टीमच्या माध्यमातून. ओ यावेळेला देखील बॉलस बॅक ड्राईव्ह एकच धाव. ओ या वेळेला पाण्याला स्वीप करायचं होतं. वाची टॉपेज थर्ड मॅन रिझर्व मध्ये. स्विचिट करण्याचा प्रयत्न म्हटलं जाताना स्विचिट हा असा फटका लगा तो आबाद नाही तो बर्बाद. बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला तर चांगला धावा तुमच्या संघासाठी येऊ शकतात. इथे घडलंय काय इंडिया गेटच्या मधून बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 19 धावा स्कोर काढतात. पुढे सरसाव समोरच्या दिशेनं स्टेट डाऊन द ग्राउंड. रन्स मिळतील 4. कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर सलगचा हा दुसरा ब्रँडेड चौकार. येस 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा स्कोर काढतात. 39चं लक्ष 23 लागल्या गेल्या 16 करायच्या द्वारामध्ये. कार्डवरती लागला गेला. 12 बॉल 16ची गरज. 18 मध्ये 27 करायच्या होत्या. 11 आल्या. येस MTC लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून हे कॅप्चर केलं जात आहे. तब्बल आज संपूर्ण दिवसभरामध्ये 107 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 764 धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. 107 चौकार 764 धावा अद्याप जोडल्या गेल्यात या वाहिनीच्या माध्यमातून. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 18 मध्ये 27 करायचे होते. या षटकामध्ये 11 आले. आता समीकरण आपण पाहता 16 करायचे 12 मध्ये. 16 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. 8.00 च्या रिक्वायरमेंट बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये. जय श्रीराम 64 या संघाला.
0-0च्या रिक्वायरमेंट धावा बनवायच्यात या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना या टीमला. गोलंदाजी ट्रॅकवरती तुषारला आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये तुषार सज्ज. पहिला बॉल लेग ग्लान्स केलाय. पहिल्या बॉलवरती फाईन लेग रिझर्व मध्ये फिल्डर आणि पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. 16 करायच्या होत्या, सिंगल ऍड केली गेली आहे. 24 लागल्या गेल्यात. आता 15 करायच्यात 11 मध्ये. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय जय श्रीराम 64 या संघाला आणि डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय स्पार्टन या टीमचा. स्पार्टन त्यांच्या अगेन्स्ट जय श्रीराम 64 या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल, बिग फाईट मॅच. 11 बॉल 15. नेक्स्ट बॉल. यावेळेला हाईट फॅक्टर पाहावा लागेल. पंचांचा निर्णय येणं अजून बाकी आहे. नो बॉल, नो +1 अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती 2. फ्रीचा बॉल 26. फ्रीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक इनला. जॉनला पाहत आहे ज्याने अद्याप चांगली खेळी केली आहे. फ्रीचा बॉल ऑन साइडला इथे मिड ऑन रिजन मध्ये घडलंय काय. बॅट्समन OUT फलंदाज बा. धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का इथे गमावला जय श्रीराम 64 या संघाने. जॉन बाद झाला. जॉनची जागा भरून काढण्यासाठी गुणा मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्विच हिट, सुपर हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल. त्याच्यावरती चौकार. सोने पे सुहागा. आला नशिबाचा पंजा. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. नशिबाची साथ आणि हा आला नशिबाचा पंजा. 31 लागला गेल्यात. 39 चं लक्ष तडमपार रेफर केला गेलाय. यस पंच आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार. येस यस पंच ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. तिसऱ्या पंचाची मागणी इथे करण्यात आली आहे. टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केला जात आहे. साइड लाईन नो आहे की साइड लाईन नो आहे. यस नो बॉल. स्टेपिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली. पहा मित्रांनो आमच्या टेक्निकल रूम मध्ये देखील चेक केलं गेलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहे आमच्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. पदतालीत सुरुवात केली त्यानंतर ओव्हर स्टेपिंग थोडीशी खराब. तिसऱ्या पंचाची मागणी केली होती. तिसऱ्या पंचांनी चेक केलंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की हा बॉल नो आहे. नो प्लस चौकार अर्थातच नशिबाचा पंजा.
31 लागला गेलात. चला स्पीड अप करा. ऑफिशियल मॅच चालू करा तुम्ही. सो प्लीज बॉलिंग करणारी टीम विनंती आपणास, टेक्निकल टीम कडूनही तोच इशारा आला होता. विनंती आपणास, ऑफिशियल जर इतके कॉन्फिडंट आहे तर तुम्ही त्यांचा सपोर्ट करा प्लीज. आणि 12th मॅन पण इथे आहे. पास पार्टन टीम आपला 12th मॅन देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रत्येकाच्या समोरचं दृश्य आहे. 31 लागला गेलात, 8 करायचे आहेत. दहा बॉल 8 ची गरज या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10 बॉल 8. फ्रीटचा बॉल. यस, बॉल डॉट असेल. फ्रीटचा बॉल होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू सांगता फ्रीटचा बॉल होता. स्विच इट, क्या बात है. प्रेशर रिलीज करणारा हा धमाकेदार फटका. आज 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 4 ची गरज. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टील 2 to go. इथे फलंदाज पाहणं गरजेचं आहे. रन्स सौकर आला आणि सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय श्री राम 64 या संघाने विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. सो एक 2 मिनिटांची रेस्ट जरूर असेल टीमला. त्यानंतर या ठिकाणी टॉस केला जाईल. DMM खरं म्हणायला गेलं तर स्पर्धेची पहिली सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या भेटीला येईल. जय श्रीराम 64 त्यांच्या विरोधात आता आपल्याला पाहायला मिळेल DMM B टीम. ज्या चुका झाल्या त्याच तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यात. जो स्कोर पाहिजे होता 4 षटकांच्या मर्यादित तो स्कोर आला नाही आणि तिथेच थोडं बॅकफूट वरती गेलात.